नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईड यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर बघा, आधार कार्डला आता मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. घर बसल्या तुम्ही आता मोबाईलवर 2च मिनिटात त्या ठिकाणी जे काही आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता. ते एकदम सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे. तर मित्रांनो, ज्या क्षणाची अनेक जण वाट पाहत होते ते आता आलेलं आहे. कारण आता तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, अपडेट करणे किंवा बदलणे हे घरबसल्या देखील करू शकता. कारण बघा, लिंक करणे हा आपल्याला जवळ जाऊन कुठेतरी सेतू केंद्रात जाऊन इकडे-तिकडे जाऊन ते करावं लागत होता. त्यासाठी बराच वेळ थांबावं लागत होतं. कारण हा जर केलं नसलं तर कोणत्याही योजनेला तुम्ही पात्र ठरत नाही. त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होत नाही. त्यासाठी हा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे अत्यंत आवश्यक असते. तर त्याचा आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही आता घर बसल्या देखील करू शकता. तर यासाठी भारत सरकारने UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे. या ॲपद्वारे तुम्ही कुठेही न जाता ही संपूर्ण प्रक्रिया तुमच्या मोबाईलवरून पूर्ण करू शकता. आणि ही एक अत्यंत महत्त्वाची सुविधा त्या ठिकाणी सरकारने केलेली आहे. ज्यामुळे आधार सेवा केंद्रावर जाण्याचा तुमचा वेळ देखील या ठिकाणी वाचणार आहे. तासनतास रांगेत लागण्यासाठी तुम्हाला तिथं काही जायची आता गरज नाही. कारण तुम्हाला या ऑनलाईन सेवेसाठी तुम्हाला आता फक्त ₹75च शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागणार आहे. तर बघा, कसे करायची याची प्रोसेस आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेतकरी मित्रांनो संपूर्णपणे बघा. तर बघा, तुम्हाला काही टप्पे पूर्ण करावं लागणार आहे. ते तुम्हाला टप्पे मी सांगतोय. तर तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर उघडून त्याच्यावर आधार असे सर्च करायचं आहे आणि त्या ठिकाणी UIDAIचे अधिकृत ॲप्लिकेशन ओळखून ते इन्स्टॉल करायचं आणि उघडायचं आहे. ते उघडल्यानंतर आवश्यक परवानग्या त्याला परमिशन देऊन टाकायच्या. स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर या पर्यायावर देखील क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचा आधार अपडेट करायचा आहे त्या व्यक्तीचा आधार क्रमांक तिथे टाकायचा. प्रोसेसवर क्लिक करायचं आणि सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला तुमचे सिम सिलेक्ट करून SMS व्हेरिफिकेशन करणे त्या ठिकाणी अनिवार्य आहे. SMS व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहरा तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. यासाठी चष्मा काढावा लागणार आहे तुम्हाला. डोळे थोडेसे कसं उघड-झाक करणे हे तर तुम्हाला माहीतच आहे. जेणेकरून चेहरा यशस्वीरित्या स्कॅन होणार आहे. आणि ह्या फेस ऑथेंटिकेशन आणि पिन सेट केल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये तुमची आधार माहिती दिसेल. त्याच माहितीच्या खाली तुम्हाला माय आधार अपडेट हा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करण्याची मुख्य प्रक्रिया सुरू करू शकता. एक नंबर म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. जरी येथे 30 दिवसांचा प्रोसेसिंग कालावधी दाखवला जात असला तरी तुमचा नंबर 24 ते 48 तासात अपडेट होऊ शकतो. म्हणजे 2 दिवसात तुमचा देखील अपडेट होणार आहे. सध्या ही सेवा अशा लोकांसाठी आहे की ज्यांचा कोणताही नंबर आधारशी अगोदरच लिंक आहे. तर बघा, तुम्हाला अगोदरच्या लिंक असलेल्या नंबरवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करायचा आहे. यानंतर तुम्हाला जो नवीन मोबाईल नंबर लिंक अपडेट करायचा आहे तो त्या ठिकाणी टाकायचा. सेंड OTPवर क्लिक करायचं आणि नवीन नंबरवर आलेला OTP टाकून तो व्हेरीफाय देखील करायचा आहे. व्हेरिफिकेशन झाल्यावर पुन्हा एकदा फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करायची आणि ₹75 शुल्क कोणत्याही म्हणजे फोनपे किंवा गुगल पेने तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे. कोणत्याही तुम्ही फोनपे किंवा त्यांनी भरू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या एकदम 2 ते 5 मिनिटात त्या ठिकाणी तुमचं मोबाईल नंबर आधारला लिंक करू शकता. माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.